विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ऑप्शनल मराठी BA प्रथम वर्ष ऑप्शनल मराठी पेपर पहिला सत्र पहिले अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला। या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे। या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 10 कथा आहेत। या 10 कथेपैकी आपण पहिल्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या कथेचं नाव आहे अतिथी देवो भव। या कथेचे लेखक वामन चोरघडे आहेत। आपण कालच्या तासाला आपण या पाठाच्या संदर्भामध्ये या पाठाचे जे लेखक आहेत वामन चोरघडे, पाठाच्या आणि लेखकाच्या संदर्भामध्ये आपण बरीच चर्चा केलेली आहे। आज आपण कालची जे काही आपले घटक राहिलेले आहेत चर्चेचे प्रास्ताविकाचे ते आपण आज पूर्ण करणार आहोत। आपण 1932 मध्ये वामन चोरघडे यांची अम्मा ही पहिली कथा प्रकाशित झालेली आहे, इथपर्यंत आपण आलेलो होतो। मुलांनो, वामन चोरघडे 1932 मध्ये अम्मा ही पहिली कथा प्रकाशित करून ते थांबले नाहीत। त्यांचा साहित्याचा, वाङ्मयाचा आणि कथा वाङ्मय या प्रकाराचा प्रवास वर्षानंतर वर्ष हा विकसित होत गेलेला आहे। म्हणूनच आपल्याला मराठी साहित्यातील, मराठी वाङ्मयातील कथा वाङ्मयाचा अभ्यास करत असताना वामन चोरघडे या कथाकारांना वगळून चालत नाही। अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण आणि मूलभूत अशा प्रकारचं योगदान कथेच्या प्रांतामध्ये वामन चोरघडे यांनी नोंदवलेलं आहे। मुलांनो, आपल्याला साधी एक कथा लिहिता येत नाही, लिहिणं होत नाही, तर ही माणसं एक नाही, दोन नाही, डझनभर अशा प्रकारची कथासंग्रह पुस्तकं लिहितात, प्रकाशित करतात। या व्यक्तींकडे किती प्रचंड अशी प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती आहे यातूनच आपल्याला जाणवतं। वामन चोरघडे यांच्या नावावर त्यांनी अनेक कथासंग्रह लिहिलेले आहेत। त्यामध्ये सुषमा नावाचा कथासंग्रह आहे। कथा म्हणत नाही मुलांनो, कथासंग्रह, कारण यासाठी मी सविस्तरपणे पाठाचा परिचय, पाठाची प्रस्तावना यासाठी तुम्हाला मी सांगतो की यातून बरेच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात आणि तुमच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतात मुलांनो। म्हणून हा पाठाचा परिचय हा सविस्तर घेणं महत्त्वाचं मला वाटतं। आता कथासंग्रहामध्ये सुषमा नावाचा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे। त्यानंतर हवन हाही कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे। त्यानंतर यौवन हा सुद्धा कथासंग्रह प्रकाशित झालेला कथा आहे। प्रस्थान, पाथेय, संस्कार, प्रदीप, ओंजळ, नागवेल, मजल, ख्याल, साध आणि प्रेरणा अशा प्रकारचे अनेक कथासंग्रह लेखकाच्या नावावर नोंद झालेली आहे आणि ती प्रकाशित झालेली आहेत। वामन चोरघडे ग्रामीण कथा लेखक आहेत। एवढाच फरक आहे, आपण मराठवाड्यातले आहोत आणि
वामन चोरगडे हे विदर्भातले वैदर्भी लेखक आहेत. परंतु साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा प्रकारचे आपण भेद न करता वामन चोरगडे यांनी जे काही लिहिलेलं आहे ते सर्व वाङ्मय आहे आणि श्रेष्ठ दर्जाचं आहे. अशाच पद्धतीने आपण त्यांच्या वाङ्मयाचा विचार करणार आहोत. आणि या एकूण लिहिलेल्या कथासंग्रहापैकी एक कथा आपल्या अभ्यासक्रमात आहे आणि त्या कथेचं नाव आहे अतिथी देवो भव. त्यानंतर निवडक कथांचे 2 खंड प्रकाशित झालेले आहेत आणि या 2 निवडक कथांच्या खंडापैकीच एका खंडातून ही अतिथी देवो भव नावाची कथा या आपल्या अभ्यासक्रमासाठी, अभ्यासपत्रिकेसाठी घेतलेली आहे, निवडलेली आहे. निवडक वामन चोरगडे, निवडक कथांचा खंड वामन चोरगडे या ग्रंथातून अतिथी देवो भव नावाची कथा अभ्यासक्रमासाठी घेतलेली आहे. त्यानंतर वामन चोरगडे यांनी कथासंग्रह लिहून थांबलेले नाहीत, तर त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. स्वतःच्या जीवनाविषयी, इतिवृत्ताविषयी, आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा घेतलेला धांडोळा म्हणजे आत्मचरित्र. स्वतःविषयी जे काही लेखन केलं जातं त्याला आत्मचरित्र म्हणतात. आणि ते आत्मचरित्र सुद्धा वामन चोरगडे यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे जडणघडण. किती नाव बोलकं आहे, किती आकर्षक आहे. ऐकल्यानंतरच, वाचल्यानंतरच आपल्याला त्यातून बोध होतो. जडणघडण. वामन चोरगडे यांची अगदी जन्मापासून ते आज तागायत त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक अशा प्रकारची जडणघडण कशी झालेली आहे. त्यांच्या जडणघडणीचा प्रवास त्यांनी जडणघडण या आत्मचरित्रामध्ये मांडलेला आहे. ज्यांना कोणाला शक्य असेल, प्रत्येकाच्या गावामध्ये ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये हे आत्मकथन जर भेटलं तर ते मुळातून आवर्जून वाचण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर वामन चोरगडे आणखी काही त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. ते ग्रंथ म्हणजे प्रबंध ग्रंथ आहेत मुलांनो. जसं मेजर प्रोजेक्ट असतो, मायनर प्रोजेक्ट असतो, PhDचा प्रबंध असतो, असे वेगवेगळे प्रबंध असतात. अशा वेगवेगळ्या मेजर, मायनर आणि PhDच्या थेसिस किंवा प्रबंधातून हे अशा प्रकारचे ग्रंथ जन्माला आलेले आहेत. आणि त्या ग्रंथाची नावं अशी आहेत: साहित्याचे मूलधन. नावामध्येच प्रचंड मोठं सामर्थ्य दडलेलं आहे की या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये वामन चोरगडे यांनी काय लिहिलेलं असेल, काय मांडलेलं असेल याचा आपल्याला किंचितचा अंदाज आपल्याला बांधता येतो मुलांनो. त्याचा दुसरा ग्रंथ आहे रंजन नावाचा ग्रंथ आहे, रंजन आणि बोध. त्यानंतर वाङ्मय व वाङ्मय सेवक हा तिसरा ग्रंथ आहे. त्यानंतर सुंदर जीवन. आपण प्रत्येकजण आपलं जीवन सुंदर पार पाडावं, आपलं जीवन सुंदर व संपन्न व्हावं आणि आपल्या जीवनाचा प्रवास सुंदर व सुखकर व्हावा यासाठी आपण प्रत्येकजण, प्रत्येक पाऊल, प्रत्येक वेळ आपण चांगल्या कामासाठी खर्च करत आहोत. तर सुंदर जीवनावर अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे.
त्यानंतरचा ग्रंथ आहे लोककथा. वामन चोरघडे यांचा अंग लोकसाहित्याचा निश्चितपणे आहे आणि या लोककथेच्या लोकवाङ्मयाच्या दृष्टिकोनातूनच प्रचंड मोठ्या ग्रंथाची यादी मांदियाळी त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि हा शेवटचा ग्रंथ आहे लोककथा आणि समाज जीवन. अशा पद्धतीची मांडणी वामन चोरघडे यांनी केलेली आहे. वामन चोरघडे यांच्या अनेक कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. काही सेवाभावी संस्थेचे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. तर एवढंच नव्हे तर वामन चोरघडे यांच्या समग्र साहित्याला वाङ्मयाला मध्य प्रदेश शासनाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अशा प्रकारचा बहुआयामी, बहुचतुरस्त्र आणि प्रतिभासंपन्न लेखक वामन चोरघडे आहेत. आणि त्यांच्या वाङ्मयीन परिचयावरूनच आपल्याला एक अंदाज बांधता येतो की वामन चोरघडे हे प्रदीर्घ प्रतिभा आणि कल्पनाशक्ती लाभलेले लेखक आहेत. आणि त्यामुळेच अशा प्रकारची कथा वाङ्मय संपदा त्यांनी निर्माण केलेली आहेत. मुलांनो, आपल्याला एक 4 पृष्ठाची 4 पानाची आपला कथा लिहिणं होत नाही. आणि वामन चोरघडे सारखा लेखक मराठी साहित्यामध्ये आणि त्यातही कथासंग्रह या वाङ्मय प्रवाहामध्ये एक महत्त्वाची आणि मोलाची भर घालणारं व्यक्तिमत्व म्हणून या वामन चोरघडे या लेखकाकडे आपल्याला पाहता येतं. आणि अशा प्रकारच्या वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोनातून वामन चोरघडे यांनी कथा लिहिलेली आहे. आणि त्यांच्या एकूण कथेमधूनच अतिथी देवो भव नावाची कथा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. अतिथी देवो भव ही कथा वेगळ्या आशयाची, वेगळ्या विचाराची आणि वेगळ्या दृष्टिकोन पैलूतून मांडलेली ही कथा आहे. अतिथी देवो भव ही प्रतिकात्मक अशा स्वरूपाची कथा वामन चोरघडे यांनी मांडलेली आहे. मुलांनो, खरं अतिथी आपण पाहुण्याला म्हणतो. आपण मातृपितृ देवो भव हा विचार, हे वाक्य, हा सुविचार आपल्या संस्कृतीमध्ये रूढ आहे. मातृपितृ भव, परंतु अतिथी देवो भव हे वाक्य, हा विचार वामन चोरघडे यांनी प्रतिकात्मक पद्धतीने मांडलेला आहे. आपण माणसाला देव मानतो, आपण व्यक्तीला देव मानतो, परंतु पाहुण्याला देव मानत नाही. परंतु वामन चोरघडे यांनी प्रतिकात्मक पद्धतीने आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये प्राण्याला सुद्धा देव मानतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी मांडलेलं आहे कथेच्या माध्यमातून. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या भारतामध्ये जवळपास 70% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. 70% लोक बैलांच्या सहाय्याने, बैलांच्या मदतीने अगदी अनादी काळापासून कृषी संस्कृतीची मशागत, कृषी संस्कृतीचं व्यवस्थापन बैलाच्या मदतीने भारत हा करत आलेला आहे. आता सध्या 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या तंत्रामुळे
यांत्रिकीकरण निर्माण झालेलं आहे, परंतु अगदी प्राचीन काळापासून बैलाशिवाय शेती केली जात नव्हती, हा पर्यायच नव्हता मुलांनो. अगदी हजारो वर्षापूर्वीपासून सुद्धा बैलाच्या मदतीने, बैलाच्या सहाय्याने शेती केली जात होती. आता मात्र यांत्रिकीकरणाचा प्रभाव प्रचंड वाढलेला आहे. कारण सध्या शेतामध्ये काम करण्याची, शेतामध्ये राबण्याची कोणाची इच्छा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे शेतीमध्ये राबणाऱ्याचे हात, शेतीतलं मनुष्यबळ, मॅनपॉवर कमी झालेलं आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने यांत्रिकीकरणाचा प्रभाव प्रचंड वाढलेला आहे. म्हणून आजच्या नव्या माणसांना, नव्या शेती करणाऱ्या व्यक्तींना, शेतीत राबणाऱ्या, काम करणाऱ्या बैलांना अतिथी म्हणतात, पाहुणा म्हणतात हे कळणार सुद्धा नाही. अतिशय वामन चोरगडे यांनी सूचक पद्धतीने, अगदी बोलक्या पद्धतीने, प्रतिकात्मक पद्धतीने बैलांना त्यांनी अतिथी मांडलेला आहे आणि अतिथी देवो भव अशा प्रकारची कथा लिहिलेली आहे. मुलांनो, ही कथा बैलाच्या जीवनावर कथा आहे. बैल हा प्राणी कष्टाळू आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे आणि शेतकऱ्यांशी आणि शेतीशी इमान राखून जीवन जगणारा हा प्राणी म्हणजे बैल आहे. आणि तो अगदी वर्षभर अविरतपणे, सततपणे शेतीमध्ये राबतो, काम करतो. ज्या पद्धतीने त्याचा मालक त्याला सांगेल, राबवून घेईल, त्या पद्धतीने काम करण्याचं काम बैल करत असतो मुलांनो. आणि हा वर्षभर राबतो. वर्षभर राबल्यावर या बैलाच्या मदतीनेच आपण शेती पेरतो, शेतीची मशागत करतो, कोळपणी करतो, वखरणी करतो, नांगरणी करतो, सगळं काही करतो. खरीपी शेती, रब्बी शेती, बागायती शेती बैलाच्या सहाय्याने केली जात होती आणि आज सुद्धा केली जाते मुलांनो. यांत्रिकीकरणाचा वापर सर्वच ठिकाणी होतो अजिबात नाही. ज्या ज्या ठिकाणी यांत्रिकीकरण अशक्य आहे त्या ठिकाणी बैलाच्याच मदतीने शेती केली जाते. आणि अशा प्रकारचं रात्रंदिवस शेतामध्ये घाम गाळून शेतकऱ्याला, माणसाला, संपूर्ण भारताला धान्य देणारा जर कोण असेल तर बैल नावाचा प्राणी आहे मुलांनो. आणि या बैलाच्या श्रमाबद्दल, या बैलाच्या आभारबद्दल, थँक्यूबद्दल वर्षातून एक सण त्यांचा साजरा केला जातो. त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं काम त्याला लावलं जात नाही. तो सण म्हणजे पोळा नावाचा सण आहे मुलांनो. आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जवळपास पूर्णच प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो. आज एका ठिकाणी समजा क्लासवन अधिकारी जर असेल, एखादा मुख्यमंत्री जरी असेल, तो शेतीतलं धान्य खाऊन जीवन जगतो आणि उदरनिर्वाह पूर्ण करण्याचं काम करतो. आणि हे सर्व श्रेय फक्त बैलाला जातं. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा, धन्यवाद व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा नावाचा सण आहे मुलांनो. आणि बैलपोळा हा सण आदल्या दिवशी बैलाला निमंत्रण दिलं जातं, आमंत्रण दिलं जातं. या तुम्ही पाहुणे आमच्या घरी या. बैलांना अतिथी म्हणून संबोधतात. आज अवतरण घ्या आणि उद्या जेवायला या. अवतरण निमंत्रण कोणाला तर पाहुण्याला निमंत्रण देतं. त्या दिवशी बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी हा खांडमोळा असतो. खांडमोळाच्या दिवशी बैलाची पूजा करून बैलाला निमंत्रण दिलं जातं, अवतरण दिलं जातं. त्यांनाच अतिथी असं म्हटलं. अवतरण निमंत्रण कोणाला देतं मुलांनो? आपण आमंत्रण आणि निमंत्रण कोणाला देतो? बाहेरच्या माणसाला देतो, पाहुण्याला देतो. हे अशा प्रकारचं रूपक या ठिकाणी वामन चोरगडे यांनी वापरलेलं आहे. आदल्या दिवशी, खांडमोळाच्या दिवशी बैलाला निमंत्रण देऊन, अतिथी देऊन, तुम्ही अतिथी आहात, या आमच्या घरी, सन्मानानं त्यांना आदल्या दिवशी बोलावलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करून त्याला कुठल्या प्रकारचं काम लावलं जात नाही. त्यांना गोडधोड खाऊ घाललं जातं, त्यांना रंगवलं जातं, त्यांना सजवलं जातं आणि मंदिराच्या भोवती फिरवलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. म्हणून अशा प्रकारची एक रूपकात्मक कथा वामन चोरगडे यांनी, अतिथी देवो भव. अतिथी ही वामन चोरगडे यांनी बैलाला संबोधलेलं, अतिथी देवो भव. आणि खरोखरच
बैल हे देवाप्रमाणे आहेत, कारण एक बैल म्हणजे देवच आहेत. त्यांनी शेतात घाम घालतात, शेतात मशागत करतात, पाऊलानंतर पाऊल 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 तुडवत पूर्ण शेती फिरतात आणि त्यांच्या नखामुळे, त्यांच्या खुरामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या घामामुळे आपली जमीन आधी सुजलाम सुफलाम अशा प्रकारची उत्पादन देते आणि आपण ते आनंदानं खातो मुलांनो. म्हणून ते प्रत्यक्षात ते बैल हे देव आहेत अशा प्रकारची संबोधना वामन चोरगडे यांनी या कथेच्या माध्यमातून मांडलेली आहेत. प्रत्यक्ष कथेला आपण उद्याला सुरुवात करूया. तोपर्यंत धन्यवाद मुलांनो.